नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण नवरात्रात उपवासाला चालणारी एकदम चमचमीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। तर इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तेल ॲड करूयात। तर तेल हे छान असं गरम झालं की यामध्ये ही जी बारीक कट केलेली भेंडी आहे ती ॲड करायची आहे। फ्लेम इथे हाय ठेवलेला आहे। हाय फ्लेमवरच ही छान अशी परतवून घ्यायची आहे। साधारण एक 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे, जेणेकरून याचा चिकटपणा कमी होईल। तर आपण ही उपवासाला चालणारी भेंडीची भाजी आज आपण इथे बनवत आहोत। तर ही भेंडीची भाजी बनवताना ती नेहमी चिकट होते, तर ती चिकट होऊ नये यासाठी सुरुवातीलाच कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ही एक 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घ्यायची आहे। त्याने ती एकदम मोकळी व सुटसुटीत बनते व खायलाही खूपच चविष्ट लागते। तर भेंडीला हलकेसे डाग पडत आले की फ्लेम लगेचच लो करायचा आहे। तर या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केलं की पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 मिनिटं ही वाफवून घ्यायची आहे। साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। आपण आता झाकण उघडून बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी वाफवून घेतलेली आहे आपण ही भेंडी। एकदा मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर फ्लेम हा लोच ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। 2 चमचे हा शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात। भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत हे। यामध्ये आता आपण 1 चमचा हे लाल तिखट ॲड करणार आहोत। तर इथे मी ही लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता। पण कसं आहे ना, आता नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला उपवास असतात, तर हिरवी मिरचीमुळे ना कधी कधी आपल्याला ॲसिडिटी होते, तर ती होऊ नये यासाठी इथे मी ही लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे। तर आता यावर 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून देऊयात, म्हणजेच यामध्ये आपण जे लाल तिखट व कूट ॲड केलेला आहे तो या भेंडीच्या भाजीला सर्व बाजूने एकसारखा लागला जाईल व छान अशी वाफली जाईल ही भेंडी। तर तुम्ही इथे बघू शकता आता आपली ही नवरात्रात उपवासाला चालणारी भेंडीची भाजी एकदम तयार आहे। एकदा मिक्स करून घेऊयात। एकदम चमचमीत अशी भेंडीची भाजी तयार आहे। भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते ही भेंडीची भाजी। चला तर आता आपण ही सर्व करूयात। तर आज आपण इथे नवरात्रात उपवासाला चालणारी व अजिबात चिकट न होणारी एकदम सुटसुटीत अशी भेंडीची भाजी आज आपण इथे बनवलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।